कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोन झाला का रे तिला काही? पोरगी काळजीत असेल रे। माझी तर काही हिंमतच होत नाहीये। सगदेवा, बाळा हिंमत करावी लागल। आपली पोर कशी आहे ठाव आहे ना व? एकटीच कुडत राहील पण कधी कुणाला काय बोलणार नाही। बरोबर। मी काय म्हणते, आत्ताच फोन लाव आणि हे पाय, इथं आम्हाला सगळं माहिती आहे, कळू नको देऊ तिला, नाही तर माझ्या लेकीला सहन नाही व्हायचं। बरं वय लावतो। उचलत नाही। विठ्ठला, मी घरच्यांना काय सांगू आता? जर बाबांनी मला काही खरं खोटं करायला सांगितलं तर? माझ्यासाठी माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी बघणं एवढी ताकद नाहीये माझ्यात। आता तूच सांभाळून घे। साऊचा साऊ, हा ग झोपली होतीस का? दादा, जय। हा ग साऊ, नका काळजी करूस। आई बाबांना यातलं काय नाही माहित, आणि जयंतीने मी काय सांगितलं तिकडे काय घडलं ते नको काळजी करू। अगं त्यांना फक्त तुझ्याशी बोलायचं होतं। स्पीकरवर टाकतो आम्ही फोन, बोल त्यांच्याशी, बोल। साऊ, बाळ बरी आहे ना तू? दादा सांगत होता कार्यक्रम लई जात झाला जणू, आणि जावई बापू बी तुला लई सांभाळून घेतात, तुझी लई काळजी करतात, असं बी बनत होत्या तो। हो आई, ते खूप सांभाळून घेतात मला। माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं। साहू, बाळा कशी आहेस? तिकडे काही त्रास नाही ना तुला? बाबा, संसार कधी रणरणत्या उन्हात पायात चपला नसल्यागत असतो, आणि कधी पावसाच्या सरीत उभा असल्यागत। आता त्रास नेमका कसला म्हणायचा? बघा, मी बोलले होते ना तुम्हाला, आपली लेक संसारी झाली आहे, आमची संसारात असलेल्या बाईसारखंच बोलायला लागली। साहू, मला काळजी करू नकस। कधी बी काय बी लागलं तरी तुझ्या या बापाचं छोटस घर आहे, विसरू नकस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।